नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। स्वरोजगार आणि शासकीय योजनांची माहिती शिबिर बल्लाळेश्वर सभागृह पाली येथे संपन्न। स्वावलंबी भारत अभियान आणि सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्ट रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरोजगार आणि शासकीय योजनांची माहिती शिबिर पाली येथे बल्लाळेश्वर सभागृह भक्त निवास क्रमांक 2 येथे दिनांक 19 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता ते दुपारी 1 या वेळेत संपन्न झाले। रायगड जिल्हा सेवा भारतीचे अध्यक्ष श्री जयजी छेडा आणि स्वावलंबी भारत अभियानाचे प्रांत कार्यकर्ते श्री किशोरजी शेळकंदे यांच्या बीजभाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। सिद्धेश्वर बचत गटाच्या श्रीमती प्रचिताई यादव आणि नागोठण्यातील तरुण उद्योजक श्री गणेश घाग यांच्या अनुभव आणि यशाच्या गोष्टीनंतर जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी श्री दयानंद चतुर यांनी स्वरोजगारासाठी जिल्हा उद्योग केंद्रांच्या विविध योजनांची माहिती दिली। यात प्रामुख्याने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना CMEPG, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना PMEPG, अन्न प्रक्रिया योजना PMFME या योजनांचा समावेश होता। उपस्थित लोकांनी अनेक अभ्यासू प्रश्न विचारले। यात बँकांचे वेगवेगळे व्याजदर, कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी, सबसिडी मिळण्याची प्रक्रिया या विषयावरील प्रश्न प्राधान्याने होते। चतुर साहेबांनी सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली। शेवटच्या सत्रात पोस्ट ऑफिसच्या नीताताई कांबळे यांनी पोस्टाच्या विविध योजनांची माहिती दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतन नांदगावकर यांनी केले। श्री कुणाल वानखडे यांनी म्हणून घेतलेल्या कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली। सर्व स्वयंसेवकांच्या हार्दिक सहकार्याने सर्व कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चितो दुःखमा भवति यात्र भागववेत्र। ओम शांती 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 या म्हणून घेतलेल्या कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सुंदर सांगता झाली। नागोठण्यातील भाजपाचे श्री धनराज उमाळे यांनी सर्व उपस्थितांसाठी प्रसादाची, भोजनाची कुपने उपलब्ध करून दिली। तर सेवा भारतचे श्री मंदार परांजपे सर धनंजय धारप यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्ट केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर मसला।